नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक सुरेश मसुलकर आपल्या सर्वांचे आपल्या ग्रामीण क्रॉप आर्ट या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आजचा आपला विषय जो आहे तो आहे प्रकाश सापळ्याद्वारे हुमणी अळीचे व्यवस्थापन। आपण जर हळद उत्पादक, अद्रक उत्पादक शेतकरी असाल तर आपण गेल्या 2-3 वर्षापासून पाहत आले असाल की हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे आणि एकदा का ती जर आपल्या शेतावरती आली तर तिला कंट्रोल करणं पण एवढं सोपं नाहीये। तर ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या शेतावर हुमणी अळी आलेली आहे त्यावेळेस तिने आपलं नुकसान तर केलेलं असतं, पण आपल्याला औषधं, महागडी औषधं पण सोडावं लागतात। म्हणजे तर आपला खर्च सुद्धा वाढतो आणि उत्पादन पण घटते। तर हुमणी अळी आपल्या शेतावर येऊ नये यासाठी 1-2 उपाय सांगणार आहे, पण ते आत्ताच करणं गरजेचं आहे, ज्यावेळेस पहिला पाऊस पडेल त्यावेळेस। तर सगळ्यात पहिले आपण हुमणी अळीचं जीवनचक्र समजून घेऊ, नंतर तुम्हाला उपाय सांगतो। हुमणी अळी 4 अवस्थेमध्ये हिचं लाईफ सायकल जे कम्प्लीट होत असतं। पहिले असते अंडी अवस्था, नंतर असते अळी अवस्था। अळी अवस्था खूप घातक असते आणि लंबी चालते ही। तिसरी असते कोस अवस्था आणि चौथी असते प्रौढ अवस्था। तर अंडी अवस्था, अंडे फक्त 6 ते 8 दिवस राहतात, मग त्याच्यातून अळी बाहेर येते। अळी अवस्था ही 6 ते 8 महिने राहते, म्हणजे जवळपास पूर्ण पीक निघूस्तोवरच आपल्या शेतामध्ये अळी राहते आणि नुकसान पण करते। अळी अवस्था झाली की मग ते कोस अवस्था ही 2 ते 3 आठवडे राहते आणि नंतर कोसच्या नंतर भुंगे होतात, ते सुप्त अवस्थेमध्ये उन्हाळाभर आपल्या जमिनीमध्ये पडून राहतात 3 ते 5 महिन्यापर्यंत। आणि जसा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो, म्हणजे पहिला पाऊस पडतो समजा मेच्या एंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तसे हे जमिनीमध्ये असलेले भुंगेरे काय करतात, बाहेर येतात आणि आपल्या शेतावर जे समजा लिंबाचं झाडं असतील झाडावरती राहतात आणि ते रात्रीला बाहेर येतात, झाडावरती राहतात आणि तिथेच त्यांचा संयोग होतो आणि संयोग झाल्यानंतर लगेच ते आपल्या झाडाच्या आजूबाजूला कुठेतरी आपल्या जमिनीमध्ये 8 ते 10 सेंटीमीटरच्या खाली अंडे देतात आणि नंतर परत हे चक्र असं चालू होऊन जातं। तर आपल्याला काय करायचं, हे जे भुंगेरे जसा मान्सूनचा पहिला पाऊस पडेल तसं आपल्याला या भुंगेऱ्याला कंट्रोल करायचे, हे भुंगेरे पकडायचे। हे भुंगेरे जर आपण पकडले तर अंडे घालायचे विषय येणार नाही, अंडे नाही घातले तर अळी तयार होणार नाही, म्हणजे हुमणी अळी आपल्या शेतावर येणारच नाही। यासाठी आपल्याला काय करायचंय, जसा पाऊस पडेल तसं प्रकाश सापळे आपल्याला आपल्या शेतामध्ये लावायचे। म्हणजे काय करायचे, 5 फुटावरती 200 वॅटचा लाईट लावायचे, त्याच्या खाली गमीला ठेवायचे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचे, पाण्यामध्ये डिझेल किंवा रॉकेल टाकायचे आणि दररोज संध्याकाळी पहिला पाऊस पडल्यापासून संध्याकाळी 6 ला लाईट चालू करायचा आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत रात्रभर भुंगेरे त्याच्यात जमा होतील आणि ते पाण्यात पडतील, ती त्याला प्रकाशाकडे आकर्षित हो आणि मग आपण हे भुंगेरे जमा करायचे आणि फेकून द्यायचे। तर यानं काय होईल, आपले म्हणजे एक भुंगेरे जे ते 50 ते 60 अंडे देतो आणि 50 ते 60 अळ्या ह्या आपल्या शेतामध्ये तयार होतील, तयार होणारच नाही। ठीक आहे, हे झालं पहिलं। दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपल्या पाऊस पडतो त्यावेळेस अधून मधून काय करायचं, आपल्या शेतावरची बांध वगैरे हे क्लोरोपायरिफॉस 20% EC 25 ते 30 ml घेऊन 15 लिटर पाण्याला बांध फवारणी करायची, याने सुद्धा कंट्रोल मिळेल। आणि ज्यावेळेस आपण हळद लागवड करणार आहे त्यावेळेस काय करायचं, आपल्याला हळदीला सीड ट्रीटमेंट करायची। सीड ट्रीटमेंट करायची म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मेटारायझियम, अॅनिसोपोली किंवा बेवेरिया बॅसिना या दोघांपैकी, जैविक कीटकनाशक या दोघांपैकी एक घ्या आणि सोबतच आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या हळदीला सड सुद्धा लागणार नाही। ठीक आहे, आणि असेच हा आपला सीझनचा पहिला व्हिडिओ आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ग्रामीण क्रॉप आर्ट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।